ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनला कुसुमचा फोन आलेला असतो आणि कुसुम सांगायला लागते अर्जुनला की मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे आणि ती अर्जुनला आश्रमात बोलवते. तेव्हा ते अर्जुन आश्रमात यायला तयार होतो. इकडे अश्विन वकिलाला घेऊन आला असतो प्रियाकडे आणि तो प्रियाला सांगत असतो वकिलाने असं सांगितलं की दादाला कोण द्यायचं नाही की ही प्रोसेस सुरू करायची की ज्याने की तुला आणि रविराज काकांना पण सुद्धा कळू द्यायचं नाही, जेणेकरून प्रिया बोलायला लागते की अश्विन मी जेलमधून सुटण्यासाठी काही करायला तयार आहे. आणि बोलता बोलता प्रिया असं काही बोलून जाते की ती बोलते की माझ्याकडे मी चुकले असले तरी माझ्याकडे अशा काही गोष्टी आहेत त्या जर मी गोष्टी सांगितल्या ना त्यावरून तू माझ्यावर विश्वास ठेवशील. तेव्हा वकील साहेब सांगतात ज्या पण तुम्ही गोष्टी लपवत असाल तर त्या मला आताच्या आता क्लिअर करा. त्यावेळी ते प्रिया सांगायला लागते ज्यावेळी मला महिपन शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी धमकावलं त्यावेळी त्यांनी मला आणखी काम करायला सांगितलं होतं माझ्या आईला वेडं करायला. तरी ते अश्विनच्या डोक्यात एक प्रश्न येतो की ही काय बोलते, कारण की महिपन हा साक्षीच्या खुनासाठी काही पण करू शकतो. मग हा आता प्रतिमा त्याला वेडं करण्यासाठी हा का सांगेल, म्हणजे काहीतरी गडबड आहे का, ही तन्वी काहीतरी खोटं बोलते का, हिला आता मला नीट विचारायला लागेल आणि ही जर मला व्यवस्थित काही सांगत नाही तोपर्यंत मी जरा अलर्ट राहतो. ते अश्विन प्रियाला सांगायला लागतो की तू प्रतिमा त्याला गोळ्या स्वतःहून द्यायचीस का. ते प्रिया सांगायला लागते की मला महिपन शिकरेने सांगितलं होतं. तेव्हा ते अश्विन सांगतो की मग तू त्याला विचारलंच नाही का ह्या गोळ्या तू प्रतिमा त्याला वेडं करण्यासाठी का देतोस. ते प्रिया बोलायला लागते की नाही रे. ते प्रिया बोलायला लागते मला माझ्या जीवाचं पडलं होतं. तेव्हा ते अश्विनला वाटतं काय पण त्याच्या मला अश्विनला प्रियावर डाऊट येतो आणि अश्विन विचार करतो की काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड मला शोधून काढली पाहिजे. त्यानंतर अश्विन घरी येतो आणि रविराजांना विचारतो की का म्हणून प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देण्यात आला. तेव्हा ते रविराज बोलतात की तेच तुला मी सांगायचा प्रयत्न करत आहे. तुझं तन्वीवर प्रेम आहे पण ती तेवढ्या ह्याच्यात तुझ्यावर प्रेम करत नाही आणि तू जे समजतो ना ते सगळं तू सोडून दे, कारण की प्रियानेच प्रतिमाला चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या. अश्विन सांगायला लागतो की हे तिनेच मला सांगितलं की काय झालं तरी तिने त्या गोळ्या दिल्या, पण त्या गोळ्या ह्या सगळ्या महिपनच्या बोलण्यावरून दिल्या होत्या आणि त्या महिपनने तिला सांगितलं होतं. आणि रविराज बोलायला लागतात की मग महिपन असं का करायला सांगेल. तर ते अश्विन बोलायला लागतं हेच मला काय समजत नाही. तेव्हा अश्विन बोलायला लागतो की तन्वीची जी हिस्ट्री आहे ना ती आपण व्यवस्थित तपासून पाहिली ना तेव्हाच आपल्याला समजेल. अश्विन सांगायला लागतो की आमच्या रूममध्ये एक ड्रॉवर आहे, त्या ड्रॉवरमध्ये तिचं गुपित लपलेलं आहे. ते गुपित ती सांगायला बघत नाही आणि ते गुपित मी शोधून काढणार आहे आणि त्याच्यातून मला अशी काय माहिती मिळेल आणि ते गुपित मिळाल्यानंतर मला सगळ्या गोष्टी समजतील. तेव्हा रविराज बोलतात की काय झालं तर ती गुपित गोष्ट तू शोधून काढ, जेणेकरून त्याचा तुला पण फायदा आहे. आणि तू तिच्या प्रेमात एवढा वेळा झालास ना तुला काही गोष्टी समजत पण नाही आणि ती तुझा वापर करून घेते. आणि हे ऐकल्यानंतर अश्विन रूम मध्ये जातो आणि त्या रूम मध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आणतो आणि तो कल्पनेच्या समोर आणून ठेवतो. अश्विन आणलेला ते सगळं पाहून कल्पना चांगलीच आदरते आणि आदरलेली कल्पना बोलायला लागते काय आहे अश्विन. तेव्हा ते अश्विन बोलायला लागतं की मम्मा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मी तन्वीवर विश्वास ठेवला, ही माझी खूप मोठी चूक झाली आणि सांगायला लागतं की आणि अश्विन सगळ्या गोष्टी दाखवायला लागतो आणि ते कल्पना बोलायला लागतं या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि आता अश्विनला प्रियाच्या रूममध्ये वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या असतात ज्यामुळे तिने ज्या पण नालायकी गोष्टी केलेल्या असतात त्या सगळ्यांसमोर आलेल्या असतात. हे झाल्यानंतर अश्विन कल्पनाची माफी मागतो आणि कल्पना बोलायला लागते की आता आपल्याला पुढची ऍक्शन घ्यायला पाहिजे. आणि अश्विन सांगायला लागतो की वेळेतच माझे डोळे उघडले, ज्यावेळी मी वकिलाला तिच्याकडे घेऊन गेलो ना त्यावेळी मला या गोष्टी समजल्या. इथे कल्पना बोलायला लागते की मी अर्जुनला ताबडतोब बोलून घेते आणि अर्जुनला या सगळ्या गोष्टी सांगूया. इकडे अर्जुनला कुसुमने बोलवलं असतं आणि कुसुम सांगायला लागते की या प्रियाने सायलीचं जे गाठोडे गायब केलंय ना या सगळ्यामध्ये असं समजतं की प्रियाने चांगलाच सायलीचा गेम केलेला आहे. आणि कुसुम सांगायला लागते की मधुबाई ते काय शोधत होते तेव्हा त्यांना एक डायरी मिळते. त्या डायरीत असं लिहिलंय की प्रिया ही खोटारडी आहे आणि दुसऱ्याची ओळख वापरते. त्यानंतर ती डायरी अर्जुनच्या हाती लागते आणि अर्जुन असा हे होतो. अर्जुन बोलायला लागतो काय आहे सगळं आणि ह्या सगळ्यामध्ये मला आता चांगलाच विचार केला पाहिजे. आणि ते चेतन सांगायला लागतं की मी तुला अगोदर सांगितलं होतं की तन्वीच्या पायाखाली तुळशीपत्र नाही आहे, त्यानंतर तिच्या पायाखाली खोटं तुळशीपत्र आलंय. ते कुसुम बोलायला लागते की तिच्या पायावर तुळशीपत्र आहेच नाही आणि ते खोटं तुळशीपत्र आहे. तुळशीपत्र आहे ते फक्त साक्षीच्या पायाखाली ओरिजिनल. कुसुम सांगायला लागते की आश्रमातील रजिस्टरमध्ये सगळ्या नोंदणी केल्या आहेत, त्याच्यामध्ये नोंद आहे की सायलीच्या पायाखाली तुळशीपत्र आहे आणि या प्रियाच्या पायाखाली तुळशीपत्र अजिबात नाही. त्यानंतर कुसुम अर्जुनला रजिस्टर दाखवते आणि त्या टायमाला इथे अर्जुनला अश्विनचा कॉल येतो आणि अश्विन अर्जुनला सांगायला लागतो की ताबडतोब ये. तेव्हा इथे अर्जुनला समजत नाही की आता अश्विन मला काय सांगणार आहे. नंतर अश्विनचा फोन आल्यानंतर तो डायरेक्ट घरी जातो आणि इथे अश्विन सांगायला लागतो आणि अश्विन इथे सांगायला लागतो की मी तुला न कळवता मी तिला सोडण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच वेळी गोष्ट अशी घडली की ती बोलत होती आणि ती बोलता बोलता तिच्या तोंडून अशा सगळ्या
गोष्टी बाहेर आल्या ना, सगळं सत्य समोर आलं आणि मी विचार केला की काहीतरी गडबड आहे. आणि तिने स्वतःच्या तोंडून कबूल केलं होतं की तिने प्रतिमाला चुकीच्या गोळ्या दिल्या होत्या आणि ते सगळं महिपनच्या सांगण्यावरून. आणि त्यानंतर मी तिच्या रूममध्ये शोधाशोध करायला गेलो तेव्हा एक डॉअर बंद होता आणि नंतर त्या डॉअर मधलं सगळं अश्विन अर्जुनच्या समोर आणतो. अर्जुन सांगायला लागतं की मी आता आश्रमात मधुभाऊंची डायरी वाचून आलो, त्यामध्ये पण हा उल्लेख केला आहे. तन्वी खोटाडी आणि ती दुसऱ्याची ओळख घेऊन इथे आलेली आहे. आणि अर्जुन बोलायला लागतो अश्विनला की तू ह्याच्यामध्ये सगळं आता इथे सिद्ध केलंस, त्यामुळे आता मी तुझे किती आभार मानू हेच मला कळत नाही. तेव्हा अश्विन सांगायला लागतं की दादा मला माफ कर, कारण की मी तुमचा खूप मोठा गुन्हेगार आहे आणि मी तुम्हाला साथ दिली नाही आणि तुमच्यावर विश्वास ठेवला नाही आणि तुम्हाला मी काय काय बोललो. तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो बस अश्विन, तू जे आता काम केलंस ना त्याचा मी खूप आभारी आहे आणि तुझे किती आभार मानू हे खूप कमी आहेत. आणि अश्विन सांगायला लागतो की आता आपण डायरेक्ट आता या तन्वीवर अटॅक करायचा आहे. आणि अर्जुन सांगायला लागतो की आता आपण हे सगळं शोधलं, आता आपण आता मधुभाऊंचा कोणी जो आहे ना त्याला शोधायचा आहे आणि त्यासाठी आता आपण एक नाटक करायचं आहे. अर्जुन सांगायला लागतो काय करायचं. तेव्हा इथे अश्विन सांगायला लागतो मी तन्वीशी जो आधीपासून होतो ना तसंच राहतो, फक्त तुम्ही माझं काम करा ना, हे कोणालाच कळलं नाही पाहिजे. आणि अश्विन सांगायला लागतो की आता माझा पुढचा प्लॅन ठरलाय, मी आता तन्वीला जाऊन भेटतो. तू सध्या साईला काय सांगू नको, कारण की तिला खूप मोठा त्रास होईल. मी हे जे पुरावे शोधले आहेत ते तू नीट व्यवस्थित ठेव आणि ते मधुभाऊंना शुद्धीवर येऊ दे. त्यानंतर अर्जुन इथे कल्पनाकडे येतो आणि कल्पनाला ही मधुभाऊंची डायरी दाखवतो. आणि अर्जुन सांगायला लागतो बघ मामा, हिने कसा आपल्याबरोबर गेम खेळलाय आणि आपल्याला कळलंच नाही. ही दुसऱ्याची ओळख घेऊन या घरात शिरली आणि फक्त आणि ती प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देऊन वेळ बनवत होती. आणि अर्जुन सांगायला लागतो की त्यानंतर इथे अर्जुन मधुभाऊंच्या जवळ येतो आणि तो सांगायला लागतो मधुभाऊंना की तुम्ही जे सत्य सांगायला लागणार होता ते सत्य मला समजलेले आहे आणि आता मी सायलीला न्याय मिळवून देणार आहे आणि त्या नालायक तन्वीला चांगली शिक्षा करून देणार आहे आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्यानंतर इथे मधुभाऊंची हालचाल सुरू व्हायला लागते आणि ते हात जोरात आपटायला लागतात. मधुभाऊन आता सायलीला न्याय मिळवून द्यायचा असतो आणि कपटीप्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणून द्यायचं असतं. आणि त्यानंतर इथे रविराजांसमोर अर्ध सत्य येतं आणि ते सत्य ऐकल्यानंतर रविराजांना खूप आनंद होतो. ते बोलायला लागतं की ती माझी मुलगी नाही, हे मला सत्य कळलं आणि मला खूप आनंद झाला आहे. त्यानंतर इथे डॉक्टर अर्जुन येतात आणि ते सांगायला लागतात की तुम्ही काय पेशंटला सांगितलात, त्यामुळे पेशंट जास्तच हायपर झालेला आहे. ही सिच्युएशन त्यांच्यासाठी चांगली असली तरी त्यांच्यासाठी वाईट होऊ शकते. याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊन पेशंटच्या समोर काही बोलण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करा. अर्जुन सांगायला लागतो की त्यांना काही त्रास होणार नाही ना. तेव्हा डॉक्टर सांगायला लागतं की त्यांना आता मी शांत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता तुम्ही चिंता करू नका. या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना सत्य समजलंय आणि ते रविराजांना अर्ध सत्य समजलंय आणि अर्जुन अश्विनला पूर्ण सत्य समजलं आणि हे सत्य सगळ्यांना समजण्यासाठी किती वेळ लागणार हे पुढच्या भागातच कळणार.